तर आता हे माझं बंधन तोडतायत बघा बघा बघा. हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम टू ब्लॉगर ताई. मंडळी, आज मी चालली आहे यूट्यूबच्या फॅनफेस्ट 2025 या इव्हेंटसाठी. तर मला यूट्यूबकडून इन्व्हाइट आहे आणि मी ॲक्च्युली पहिल्यांदा चालली आहे. मला ह्याच्या आधी कधी एक्सपिरियन्स आला नाही की काय कसं होतं यूट्यूब फॅनफेस्टमध्ये. तर आज मी म्हटलं देवाने संधी दिली आहे तर आवडण्याचा उपभोग घेतला पाहिजे. सो आता मी घरातून निघाले आहे. तिकडे जाऊन काय होईल काय मला काहीच आयडिया नाही आहे. मी फक्त यूट्यूबवर 2-3 व्हिडिओ बघितलेत की मोस्ट ऑफ इन्फ्लुएन्सर्स आणि यूट्यूबर्स तिकडे येतात आणि थोडंफार त्यांचं परफॉर्मन्सेस आणि काही स्ट्रॅटेजीबद्दल ते काही गायडन्स आपल्याला देतात. तर बघूया, माझ्यासाठी पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आता वाजल्यात 5:30 आणि मी भायखळा स्टेशनला उतरली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे वरळीमध्ये. डोम करून एक प्लेस आहे तिथे, तर तिकडे हा इव्हेंट होणार आहे. आता जस्ट मला टॅक्सी मिळाली आहे आणि आता अराऊंड आय थिंक 25 मिनटं लागतील मला पोहोचायला तिकडे. 3 वाजताच गेट ओपन केले होते आणि त्याच्यानंतर माझ्या एक फ्रेंड थ्रू मला कळालं की रजिस्ट्रेशन चालू केलं आहे आणि ID कार्ड आणि त्यांचा जो बँड आहे तो तिकडे गेल्यावर मिळतो आहे. तर आता मला ऑलरेडी लेट झाला आहे बिकॉज माझी एक ट्रेन चुकली आणि जसं मी आता दुसरीकडे राहायला गेले आहे. तर कर्जतवरून काय होतं, एक ट्रेन गेली की मग 1 तासाने दुसरी ट्रेन असते. तो मग पुन्हा 1 तास थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर दुसरी ट्रेन मिळाली, तीसुद्धा 25 मिनटं लेट होती. त्याच्यामुळे जवळजवळ मला 4:30पर्यंत पोहोचायचा माझा टार्गेट होता, पण आता 5:45 झालेले आहेत ऑलमोस्ट. तर चला बघूया आता पुढे काय काय होत आहे. तर मंडळी, आता मी पोचले आहे डोमजवळ. आपल्याला गेट नंबर 5च्या इकडे जायचं आहे आणि इथे माझ्याकडे हा बेल्ट आहे आणि मागे तुम्ही बघू शकता हे बॅनरवरती यूट्यूब फॅनफेस्टची जी ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी केलेली आहे. तर आता 5 नंबर बघते मी इकडे. ॲक्च्युली टॅक्सीने मला मागे उतरवलं आणि नंतर कळलं की 5 नंबर पुढच्या साईडला आहे. तर आता ते शोधत चालली आहे. थँक्यू. आपण इकडे येऊन पोचलो आहे आणि इथे माझ्या मागे जे सिक्युरिटी आहेत त्यांनी हे बँड माझ्या हातात घातलं आहे. सो आता या गेटने आपल्याला एंट्री आहे आत जाण्यासाठी. हे बघा, इथून आता आपण आत जाणार. हा पहिला व्हेरिफिकेशन पॉईंट आहे जिकडे की तुमचं आधार कार्ड चेक केलं जातं. त्याच्यानंतर यूट्यूबने तुम्हाला जो मेल पाठवला त्यात एक QR कोड आहे, तो QR कोड स्कॅन केला जातो आणि त्याच्यानंतर तुमचं पुन्हा एकदा जे बँड दिला त्या बँडमध्ये अजून एक कार्ड आहे ते. अशा 3 गोष्टी तुमच्या इकडे चेक होतात आणि त्यानंतर तुम्हाला सेकंड व्हेरिफिकेशन जे डेस्क आहे तिकडे पाठवलं जातं. हा सेकंड व्हेरिफिकेशन डेस्क आहे. इथे पुन्हा तुमचा ईमेल, पुन्हा तुमचा ID, जे बेल्ट आहे तो आणि स्कॅनर चेक केला जातो. त्याशिवाय तुम्हाला आत सोडत नाहीत. कारण इकडे असं आहे की बरेच जण म्हणजे जो पास आहे तो दुसऱ्यांना देतात, त्याच्यामुळे इथे दुसऱ्यांना त्याचा काही चान्स नाही. तुम्ही आला, तुमचं नाव चेक करूनच तुम्हाला प्रवेश मिळतो. तर आता 2दा झालं आहे माझ्यासोबत हे. स्वतः पण आत चाललं आहे. सो फायनली आपण आलो आहे इथे यूट्यूब फॅनफेस्टमध्ये आणि आपण बघू शकता माझ्या मागे इथूनही आपल्याला आत जायला एंट्री आहे आणि बरेच जण इकडे फोटो काढत आहेत. त्या साईडला त्यांनी फोटो बूथ दिलेले आहेत. तर बऱ्यापैकी चांगली वाईब आहे इकडे आणि छान छान क्रिएटर्स आले आहेत. इथे काही इंटरव्ह्यूज वगैरे चालले आहेत. थोडं म्हणजे बाईट्स वगैरे घेतात, नॉट इंटरव्ह्यू बट बाईट्स वगैरे घेणं चालू आहे आणि अजून आतमध्ये शो चालू नाही झाला आहे. सो सगळेजण आधी फोटो वगैरे काढतात आपले. इथे फक्त थंड होण्यासाठी पाणी आहे, त्या व्यतिरिक्त त्यांनी आतमध्ये आणायला काहीच अलाउड नाही केले आपल्याला. इथे आपण बघू शकतो, मी तुम्हाला आतमध्ये नेते आता. इथे ही मोठी स्क्रीन आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण बघू शकतो हे अशा प्रकारचं तुम्हाला इथे मी जे बूथ आहेत ते दाखवते. ओव्हरऑल अशा प्रकारचं हे बूथ आहे आणि इकडे असे मस्त फोटो काढतात लोक. त्याच्यानंतर
इथे सुद्धा साईडला बघू शकता तुम्ही फोटो बूथ तयार केलेले आहेत आणि समोरच्या साईडला खाण्याचं वगैरे काउंटर आहे आणि इथून सुद्धा आतमध्ये हॉलला एंट्री आहे. मेन शो आता लवकरच सुरू होणार आहे आणि अशा प्रकारची वाइब आहे यूट्यूब फॅन फेस्ट 2025 मुंबईची. ही आहे क्रिएटर लिस्ट जे की आजच्या इव्हेंटला येणार आहेत ते. इथे बरेच लोक फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत आणि त्याच्यामुळे माझा फोटो काढायला इथे कोणीच नाही आहे. आय थॉट की स्वतःच व्हिडिओमध्ये येऊया है ना. तर अजूनही शो सुरू झालेला नाही आहे, लोक आज जमली आहेत आणि आय होप अर्ध्या तासामध्ये सुरू होईल. लेट्स सी. आणि प्रचंड आतमध्ये प्रचंड काळोख आहे, काही शूट करण्यासारखं चान्स नाही आहे कारण आत्ता जो ऑडिटोरियम आहे तो प्रचंड काळोख आहे. त्यामुळे बघूया आता कसं काय दिसतंय. सो आता आम्ही आलो इथे पेट पूजा करायला. तर कॉफी घ्यायचा विचार आहे, 2 कॉफी घेऊ आणि नंतर मला काहीतरी खायचं मन होतं. ॲक्च्युली मी पार्सल आणलं होतं पण त्यांनी गेटवर ते काढून घेतलं. नशीब माझी बॅग नाही ठेवली त्यांनी, कारण मग नंतर आतमध्ये थोडंसं सामान होतं असं मेकअपचं वगैरे. तर मी त्याला रिक्वेस्ट केली की राहू दे, फक्त मेकअपचं सामान आहे, खायचं तू घे. शेवटी तिने माझी पाण्याची बॉटलसुद्धा घेतली आहे आणि मग आता इकडे येऊन खरेदी करायचं. बेसिकली यांचा अजेंडा हा आहे की इकडे या आणि ते खरेदी करा. पण तुम्ही यांच्या प्राइसिंग जर बघितल्यात तर आपण खूप महाग आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं इथे खाण्याचे हे छोटे छोटे सगळे स्टॉल आहेत पण ह्यांची किंमत जरा जास्तच आहे त्या मानाने. पण आता काय घेतोय आता आपण कॉफी. तर इथे बघू शकतो तो घंटी वाजवत आत गेलाय आणि बेसिकली तो वाजवून म्हणजे तो ती घंटी वाजवून सांगतो की आता शो चालू होणार आहे. तर आता आपण पण आत जाऊया. सो आता कॉफी सिप करत करत आपण फॅन फेस्टला एंटर करतोय. आता एक परफॉर्मन्स ॲक्च्युली चालू झाला आहे. आम्ही कॉफी घेत होतो म्हणून आम्हाला लेट झाला आहे. सो आता इथे बघा, जसं हे नाटकामध्ये जशी बेल वाजते तशीच आपण बेल वाजवतोय कधीपासून. हे बघा, घंटा घेऊन फिरतोय, घंटा बेसिकली. तर ओव्हरऑल यूट्यूब फॅन फेस्ट 2025ची वाईब तुम्हाला या व्हिडिओमधून कळतच असेल. इथला जो आतला स्पेस आहे तिथे सुद्धा गुगल जेमिनाय आणि यूट्यूब फॅन फेस्ट असे याचे सुद्धा फोटो बूथ आहेत जे थोडे युनिक आहेत. त्याशिवाय यूट्यूब शॉर्ट्स आहे त्याचं पण शोकेसिंग तुम्हाला या साईडला बघायला मिळेल. त्याच्यानंतर पुढे मोठ्या मोठ्या स्क्रीन्स आहेत जिकडे ओव्हरऑल सगळ्यांना फील घेता यावा या वाईबचा अशा प्रकारचे डिझायनिंग केलेली आहे. यूट्यूब शॉपिंग आहे आणि इथे वरच्या साईडला आपण बघू शकतो सिटिंग स्पेस आहे, तो VIP लोकांसाठी आहे वरच्या साईडला. इथे आलेल्या क्रिएटर्सपैकी बरेच क्रिएटर्स डोक्यात हा विचार घेऊन आलेले असतील की कधीतरी आपल्याला इकडचा जो स्टेज आहे इथे परफॉर्म करायला मिळेल. तसं जे आजचे क्रिएटर त्याच्यापैकी पण मी एक म्हणू शकते संजू राठोड. हा छोट्या गावातून आलेला एक मुलगा, तो आज इतका प्रसिद्ध आहे आणि गुलाबी साडी या गाण्याला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि तो आज इथे परफॉर्म करणार आहे. तर ही सुद्धा ऑफकोर्स त्याच्यासाठी पण ही खूपच मोठी गोष्ट असेल आता आयुष्यातली की एवढ्या मोठ्या स्टेजवर त्याला आता परफॉर्म करायला मिळणार आहे. तशीच छोटी छोटी स्वप्न घेऊन येणारे गावातली बरीच लोक असतात जी यूट्यूबवर आपले व्हिडिओज क्रिएट करतात. तर अशा इव्हेंटला येऊन ना आपल्याला थोडीशी ऊर्जा मिळते की येस आपण पण काहीतरी करू शकतो. तर मंडळी या फॅन फेस्टला मजा तर येते. बरेच जण आले आहेत आणि आतमध्ये कंटिन्युअसली त्यांचे परफॉर्मन्सेस चालू आहेत. इकडे आपण बघू शकतो काही लोकांचे रील्स सुद्धा क्रिएट करतायत. मी तुम्हाला दाखवते.
तुम्हाला माहितीच आहे यूट्यूब फॅन फेस्ट हा यूट्यूबचा एक मोठा इव्हेंट असतो आणि तो दरवर्षी होतो, वेगवेगळ्या शहरांमध्ये होतो। मी आता अटेंड करायला आली आहे, जो की आहे मुंबईमध्ये। मंडळी काय होतं की यूट्यूबवर जसे आमच्यासारखे छोटे क्रिएटर्स आहेत, त्यातले काही असे मोठे क्रिएटर्स होतात, हळूहळू मेहनत घेऊन, प्रत्येकाची खूप जास्त मेहनत असते। आपल्याला माहिती आहे, एक छोटा व्हिडिओ करायला लागलं तर ऑलमोस्ट आधी शूट करून मग तो एडिट करणं आणि मग पोस्ट करणं आणि नंतर त्याच्यावरती जे काही व्ह्यूज येत आहेत ते चेक करणं, त्याचा अभ्यास करणं, असा बराचसा खूप काळ आपल्या एका व्हिडिओमध्ये जातो। आय मीन मला म्हणायचं आहे की असं छोटे काळात आपण करत गेलो तर ते मग बराच काळ आपण फक्त वाट बघत असतो की कधी एखादा व्हिडिओ व्हायरल जाईल आणि कधी आपण हळूहळू का होईना आपण मोठे होऊ। यूट्यूब तुम्हाला संधी देतं की जिथे तुम्ही तिकडे कुठल्या शिक्षणाची मर्यादा नाही आहे, वयाची मर्यादा नाही आहे, तुम्ही छानपैकी स्वतःला हवं, स्वतःला जे काय आवडतं किंवा स्वतःला जे काही करता येतं त्यातून तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकता आणि तो पोस्ट करू शकता, जेणेकरून लोकांपर्यंत तो पोहोचेल। तर यूट्यूब खूप जास्त संधी आपल्याला देत आहे। या आता 2025च्या इव्हेंटचा जो मेन पर्पज आहे तोही हाच आहे की तुम्ही काहीही टाका, फक्त शूट करा आणि काही अपलोड करा आणि तुमचं कॉन्टेंट क्रिएट करा बेसिकली, असं त्यांचा मेन पर्पज आहे यावर्षीचा। कारण आता बरंचसं इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स वगैरे आल्यामुळे यूट्यूबकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे, तुम्हाला माहितीच आहे। आपण तितकंसं यूट्यूब आता म्हणजे लॉंग व्हिडिओज बघतात, काही शॉर्ट्स बघतात, पण तरीही इंस्टाग्राममुळे थोडी यूट्यूबला थोडं हे व्हायला लागलं आहे। त्याच्यामुळे आता ते म्हणत आहेत की छोट्या शहरातून कुठूनही तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करायला सुरुवात करा, पण कॉन्टेंट क्रिएट करा। तर मंडळी मजा येते आजच्या या इव्हेंटमध्ये। Okay then, music! तर मंडळी तुम्ही पाहिलंच असेल, आता संजू राठोडचा हा एकदम जबरदस्त परफॉर्मन्स झालेला आहे आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं। त्याने आज एक त्याचं जे नवीन गाणं आहे ते पण लॉन्च केलं इकडे आणि आय थिंक थोड्या वेळात तो म्हणाला आहे की लाईव्ह होईल हे गाणं। तर इकडे सगळ्यांसमोर मस्तपैकी त्याने ते गाणं सादर केलेलं आहे आणि एक नवीन म्हणजे शेकी शेकी आणि गुलाबी साडी नंतर त्याचं हे आताचं सॉन्ग आहे, त्याच्यामुळे आय होप तुम्हाला ते आवडेल। इकडच्या फॅनफेस्टबद्दल म्हणायचं झालं तर आज बऱ्यापैकी आज खूप जास्त मोठे क्रिएटर नाही आलेत, पण आहेत म्हणजे बऱ्यापैकी चांगले क्रिएटर्स आले होते। इकडची मॅनेजमेंटबद्दल मला थोडंसं गणलेलं वाटतं आहे, कारण जसं डोम हे ऑडिटोरियम आहे जिथे सिटिंग स्पेस वरच्या साईडला पण आहे आणि खाली जसं ओपन ग्राउंडला आपण उभं राहतो त्या प्रकारचं असतं। तर इकडे ह्यांनी वरती VIP दिले होते, पण त्यातला थोडा स्पार्ट आहे हा फिलअप झालेला होता आणि बाकीचा एंटायर एरिया हा रिकामा होता आणि सगळेजण खाली उभे राहूनच मग ते जो शो आहे तो एन्जॉय करत होते। आय थिंक त्यांनी जर त्यांना शिफ्ट केलं असतं ना वरती तर ते बेटर झालं असतं, मला
बेटर झालं असतं असं मला पर्सनली वाटतं आहे. आणि आत्ता ऑलमोस्ट 8:30 झाले आहेत. 2-3 अजून परफॉर्मन्सेस बाकी आहेत यांचे. आय होप ते आता लवकरात लवकर संपतील. तर म्हटलं बाहेर येऊन ॲटलिस्ट क्लोजिंगचा व्हिडिओ आपण बनवून घेऊया. इथे सोय चांगली केली आहे. बऱ्यापैकी खाण्यापिण्याची अशी पेड आहे सगळं काही. बाकी तर ओव्हरऑल बऱ्यापैकी चांगली लाईटिंग वगैरे आणि फोटोसाठी छान छान बूथ तयार केलेले आहेत. मला असं पर्सनली वाटतं की हा इव्हेंट याच्यापेक्षा बेटर होऊ शकला असता, कारण मी बरेच इव्हेंट अटेंड करते आणि ते जर मी कम्पेअर केले तर मला असं वाटतं की नाही, इकडे थोडंसं म्हणजे ऑडियन्ससोबत एंगेजमेंट कमी पडली आहे, कारण लोक बरेच थकलेत असं वाटतं. कारण इकडे बऱ्याच लेट त्यांनी ओपन केलं गेट्स आणि त्याच्यानंतर परफॉर्मन्स जवळजवळ 7:15 सुरू झाले होते. तर प्रचंड वेळ लोकांना थांबावं लागलं आहे. मी खूप लेटच आलेली, त्याच्यामुळे मी आल्या परफॉर्मन्स 10-15 मिनिटानंतर सुरू झाले होते. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे फायद्याचं झालं. आणि आता सगळे घरी जायला निघाले, तर मला वाटतं की आपण पण घरी निघूया. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या फोनची घंटी वाजेल. थँक्यू. तर आता हे माझं बंधन तोडतायत बघा बघा बघा.